गोड गोळ्यांनी पण शुगर कमी होते का? नाही नाही होत? शुगर कमी झाली का नाही? झाली ना. तर गोड गोळ्या खाऊन पण शुगर कमी होते. नमस्कार. ऑलरेडी आपण एक व्हिडिओ किडनी स्टोनचा त्यावेळेस केला होता. बॅकग्राऊंडला 2 गोष्टी होत्या, तुम्हाला अजून 2-3 प्रॉब्लेम्स होते तुम्हाला, है ना? मला वाटतं तुम्हाला शुगरचा पण प्रॉब्लेम होता आणि रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे. त्यावेळेस शुगर म्हणजे वाढलेलीच असायची, ठीक आहे. आणि थायरॉइडचा पण एक प्रॉब्लेम होता, बरोबर. सोनोग्राफीमध्ये त्यावेळेस किडनी स्टोन होता, एक 8.5 mm लेफ्ट जंक्शनला होता आणि त्यामुळे बॅक प्रेशर येत होता आणि त्यामुळे सूज पण आली होती लेफ्ट किडनीला, ठीक आहे. आणि आता रिपोर्टमध्ये सूज तर क्लिअर आहे, किडनी स्टोन पण कुठेच दिसत नाहीये, बरोबर. आणि शुगरचे रिपोर्ट्स पण एकदम नॉर्मल आलेले आहेत, म्हणजे बघितले तुम्ही? बरं, तुम्हाला कसं वाटतंय आता हे सगळे ट्रीटमेंट नंतर? हां, शुगरमध्ये काय फरक जाणवला? काय काय जाणवलं थोडंसं व्यवस्थित सांगा. म्हणजे आधी काय काय त्रास होत होता? दम लागायचा. हां हां हां. अरे बापरे, बरं बरं, बापरे. अच्छा, आधी भरपूर थकवा जाणवायचा. आणि मला वाटतं किडनी स्टोनचा आपण एकदा औषध दिलं, तो एक व्हिडिओ पण आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, लोक बघतील समजा. पण किडनी स्टोनचा परत दुखण्याचा काही त्रास म्हणजे 8.5 mm खडा पडलाय तो, याच्यात तर नाही सोनोग्राफीमध्ये कुठे. तुम्हाला जाणवलं का कधी पडताना वगैरे? ठीक आहे, पेनलेस पडला तो. मॅडमनी पण पूर्ण पुढपर्यंत बघितलं, अरे कुठे दिसतोय का. तर त्याचा काही त्रास पण नाही झाला खडा पडताना? नक्की. आणि एक 15 दिवसातच किडनी स्टोन पण पडला आणि सूज पण कमी झाली किडनीवरची, ते तर त्याच्यामुळेच होती म्हणा. आणि शुगरचे रिपोर्ट्स खूप चांगले झालेले आहेत आता. शुगर नॉर्मलला आलेली, जी वाढलेली होती त्यावेळेस शुगर, ठीक आहे. सो सॅटिस्फाईड होमिओपॅथी मध्ये? काय सजेशन लोकांना काय म्हणाल? हा, तुम्हाला फरक पडलाय म्हणून पुढच्यांना पण पडलाच पाहिजे. लोकांना सजेस्ट करायचं. शुगर मध्ये पण चांगला फरक आहे. लोकांना वाटतं शुगरला पण भरपूर वेळ लागतो, गोड गोळ्यांनी शुगर कशी कमी होईल, तर हे आहेत. सो दीज आर द रिपोर्ट्स. विल शेअर, आम्ही रिपोर्ट्स पण शेअर करूयात लोकांबरोबर. रिपोर्ट्स आहेत आपल्या, गोड गोळ्यांनी पण शुगर कमी होते का? नाही नाही होत? शुगर कमी झाली का नाही? झाली ना. तर गोड गोळ्या खाऊन पण शुगर कमी होते, वाढत नाही. म्हणजे गोड गोळ्यांनी लोकांचा प्रश्न असतो की गोड गोळ्या खाल्ल्या, शुगर आहे मला, आणि मी जर गोड गोळ्या खाल्ल्या तर शुगर वाढते. तर तो गैरसमज आहे, म्हणून लोकांनी होमिओपॅथी ऑप्ट करावी. शुगर 100% कमी होते. आणि तुमच्या जर गोळ्या चालू असतील तर ते पण बंद 100% होतील. कायमच्या शुगरच्या गोळ्या बंद होतात. येस, ॲडव्हान्स होमिओपॅथी हॅज द पॉवर. ओके, थँक्यू.